नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. निर्मलाताई त्यांचीच वाट बघत बाहेरच्या खोलीत बसल्या होत्या. पांडुरंग शास्त्रींच्या चपला तेवढ्यात व्हरांड्यात वाजल्या. पाठोपाठ ते घरात आले. डोईवरची गांधी टोपी काढून टेबलावर ठेवली आणि अंगातला सदरा डोक्यातून काढता काढता विचारलं, फार वाट पाहावी लागली नाही ना? निर्मलाताई हसून म्हणाल्या, हो तर. किती वेळ वाट पाहायला लावायची? अगं, तो कम्युनिस्ट भेटला रस्त्यात. काहीतरी स्टेटमेंट्स करायला लागला, मग त्याचं बौद्धिक घेणं आलंच. पलंगावर बसलेल्या तात्यांनी विचारलं, कुठे घेतलं रे त्याचं बौद्धिक? रस्त्यात. अर्धा पाऊण तास भर उन्हात उभं राहून घेतलं. एवढी आवश्यकता होती का रे? तो त्याच्या बुद्धीनं चालेल, आपण आपल्या बुद्धीनं चालावं? बिलकुल नाही. आपण बोललं नाही तर या मंडळींचं चांगलंच फावतं. या लोकांचं 4 आण्याचं तत्त्वज्ञान. आपलं तत्त्वज्ञान म्हणजे बंदा रुपया. आपलं तत्त्वज्ञान ठासून कुणी मांडत नाही. आपण आपलं त्यांचं ऐकून घेतो आणि पाठ फिरवतो. यात नुकसान आपलंच झालं आहे. मी तसं होऊ देणार नाही. संधी मिळेल तिथे माझे विचार मांडत राहणार. तात्यांनी म्हटलं, बरोबर आहे तुझं, पण असा एकटा दुकटा या कार्याला पुरा पडू शकणार नाही. सगळ्या धर्मप्रसारकांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. कुणीही करणार नाही तात्या. शंकराचार्य, विवेकानंद यांच्यासारखे थोर पुरुष सोडले तर आपल्या संस्कृतीची ध्वजा कुणीही पुढे नेणारं नाही. इथली काही बुवा मंडळी धार्मिक गोष्टी सांगत बसणार, कर्मकांड करवीत राहणार. आपल्याच लोकांची चूक आहे. त्यांनी धर्माला मंदिरात नाहीतर कर्मकांडात अडकवून ठेवलं आहे. तात्या, ख्रिश्चन लोक पहा, केवढा धर्मप्रसार केला आहे त्या लोकांनी. त्यांच्यापेक्षा आपल्या धर्मातली तत्त्व कितीतरी श्रेष्ठ आहेत. पण जगाला त्यांचीच तत्त्व योग्य वाटतात. कारण ती सर्वदूर पसरली आहेत आणि आपला धर्म मलिन होऊन इथेच पौडलाय. आपल्या या धर्माचा जीर्णोद्धार व्हायलाच हवा. सोन्यासारखा चमकायला लागेल, प्रभा दूरवर पसरेल. आज आपला धर्म मंदिरातल्या मठातल्या 4 भिंतीत अडकून पडलाय. मंदिर उभारण्यामागे धर्माचा भव्य दिव्य अर्थ होता. आजच्या घडीला तो अर्थ बदलून गेलाय. तात्या, काल परत्वे आलेलं हे विपरीत रूप बदलायला हवं. कोण बदलणार, कसं बदलणार? शांतपणे विचारलं. त्यावर शास्त्री काही बोलले नाही. डोक्यात तेव्हा अंधार होता, मात्र मनात सतत विचार चालायचे. पांडुरंग शास्त्री कित्येकदा असेच भकास मनानं विचार करीत राहायचे किंवा पुन्हा नवीन वाचनात घडून जायचे. आताही तेच करणार होते. एवढ्यात निर्मलाताईंची हलकी हाक आली. वाढू का? हो. तात्यांचं झालं ना? हो, मघाशीच. ठीक आहे. एवढं बोलून तात्यांजवळ जाऊन बसले. सहजगत्या तात्यांचे पाय चेपू लागले. आई गं, काय झालं तात्या? त्या पायाला हात लागला की वेदना होतात. पांडुरंग शास्त्री त्यांच्याकडे बघत राहिले. तात्यांच्या शांत सोज्वळ मुद्रेमागे वेदनांचं वादळ त्यांना जाणवत होतं, पण ते काही करू शकत नव्हते. तात्यांच्या पायावर सर्व प्रकारचे उपचार चालू होते. कशाचाच उपयोग होत नव्हता. शून्य दृष्टीने शास्त्री तात्यांकडे बघत असताना तात्या म्हणाले, अरे, असा नुसता बघत राहू नकोस. आधी जेवून घे, दमला असशील. दमतोय कुठला तात्या? एवढ्या तेवढ्यानं दमून कसं चालेल? खिडकीपाशी असलेल्या टेबलाजवळ गेले. बाजूच्या खुर्चीवर चढून टेबलावर चढले. खिडकीवरची एक फळी मारली होती. त्या फळीवर ओळीनं पुस्तकं मांडून ठेवली होती. पुष्कळ दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह त्यांच्याजवळ होता. बऱ्याच वेळा बाहेरून आले की खिडकीजवळच्या टेबलावर चढून उभे राहायचे. एखादं पुस्तक तिथेच वाचत उभं राहायचे. कित्येक वेळा रात्री अपरात्री स्वयंपाकघरात वाचन करायचे. दुधाची भांडी घ्यायला निर्मलाताई बाहेर घ्यायच्या. पांडुरंग शास्त्री आतच एकटे वाचन करीत राहायचे. आताही जेवणाचं ताट वाढायला सांगून टेबलावर चढून वाचत उभे राहिले. वाचनात निर्मलाताईंनी अडथळा आणला नाही. एवढ्यात शेंडे, गोखले, हरिभाऊ अशी मंडळी घरात आली. पांडुरंग शास्त्रींना उभ्यानं असं वाचत असलेलं पाहून हरिभाऊ म्हणाले, ही कुठली वाचनाची पद्धत? आम्ही कसे बसून वाचतो? घरात आलेले प्रभाकर पंत म्हणाले, हरिभाऊ, तू वाचन करतोस वाटतं. सर्वजण हसले. हे काय विचारणं झालं? आम्ही वाचन केलं आहे, ते वेळच्या वेळी. उगाच जेवणाच्या वेळी, खेळण्याच्या वेळी वाचन कसलं करायचं? पांडुरंग शास्त्रींकडे पाहून हरिभाऊ म्हणाले, चल रे पांडुरंग, आपल्याला डाव टाकायचा आहे. आत्ता? हो, आम्ही नेहमी आग्रह करतो का? नाही, आज आमचं ऐकायचं. आता वाचन नाही, आता फक्त पत्ते. तात्यांना बरं नाही, आज नको. एवढं बोलणं न संपतंच तोच तात्या अधिकारवाणीनं म्हणाले, अरे, मला बरं नाही म्हणून नुसता बघत बसणार का? माझी सेवा सारखी करीत असतोस. मधून मधून विरंगुळा म्हणून खेळावं. ठीक आहे, मग 2-3 डावच खेळायचे.
आपण कुठे जास्त खेळतो? जेमतेम तासभर. तुमची जेवणं झालीत का? हो, केव्हाच झाली. ठीक आहे, मी जेवून येतो, मग खेळू. हरिभाऊंनी मान डोलावली. हरिभाऊ घैसास पांडुरंग शास्त्रींचे मामे भाऊ. पांडुरंग शास्त्री आणि त्यांचे मामा चिंतोपंत यांच्यात फार आत्मीयता होती. मामांकडची बरीच मंडळी अकाली देवाला प्रिय झाली. शास्त्रींच्या मातोश्री पार्वतीबाई वेळोवेळी मामांच्या घरात लक्ष घालावं लागे. घैसासांच्या घरात दुःख, कारुण्य सुप्तावस्थेत नांदत होतं. पांडुरंग शास्त्रींची मामे भावंड बऱ्याचदा दुःखसागरातून बाहेर पडून आठवल्यांच्या किनाऱ्यावर येत असे. घैसास मंडळी शेजारीच राहत असल्यामुळे आठवल्यांकडे ये जा नेहमी असे. हरिभाऊ पत्ते खेळण्याच्या निमित्तानं आले होते. पुढच्या गॅलरीत पत्त्यांची बैठक होती. काही वेळातच शास्त्री जेवण करून आले आणि त्यांच्यात सहभागी झाले. पत्त्यांचा डाव सुरू झाला. अरे टाक आता ते हुकमाचं पान. कशासाठी टाकलंस आत्ता? काहीतरीच उतारी केलीस. आता मार त्या राजाला, असे आवाज खेळामधून येऊ लागले. तो डाव बघण्यात शेजारपाजारचे लोक जमा झाले. पत्त्यांचा डाव बघण्यात रंगून गेले. पुढचा डाव चालू असतानाच शेजारच्या घैसास मामींनी आठवल्यांच्या घरात प्रवेश केला. छोट्या खोलीत बसलेल्या पार्वतीबाईंना आश्चर्याने म्हणाल्या, अहो पारुताई, तुमची सून बघा, पुस्तक वाचते. पांडुरंग शास्त्रींच्या कानावर एवढे शब्द पडले. हलकेच पुटपुटले, मामी, ती माझी पत्नी आहे. माझ्याप्रमाणेच ती वाचणार. तिच्या मागे घरची कामं नसती तर रॉयल एशियाटिक लायब्ररीसुद्धा तिने वाचून काढली असती. चल हरिभाऊ, तुझी उतारी आली बघ. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत रॉयल एशियाटिक लायब्ररीचा शिपाई गॅलरीत येऊन उभा राहिला. चाळीतल्या कुणीतरी पोरानं त्याला आठवल्यांचं घर दाखवलं. शास्त्रींचं सहजगत्या त्याच्याकडे लक्ष गेलं. या या, आज इकडे कसे? थोडं काम होतं. बसा. अहो पाणी आणा हो. त्यांना शेजारी बसवून घेतलं. निर्मलाताईंना त्या शिपायाला पाणी आणून दिलं. पाणी पिऊन झाल्यावर त्यांना आपल्या खिशातून एक चिठ्ठी पाडली आणि शास्त्रींच्या हातात देत म्हणाला, लायब्ररियन साहेबांनी पाठवलं आहे. हे पुस्तक कुठे ठेवलं आहे त्यांना मिळत नाही आहे. खूप शोधलं पण घावलं नाही. तुम्हाला समधी पुस्तकं माहिती आहेत म्हणून तुमच्याकडे पाठवलं. त्यांच्या येण्यामागचा शास्त्रींना उलगडा झाला. खरोखरच ग्रंथपालाला ते पुस्तक सापडत नव्हतं. या भव्य लायब्ररीत त्यानं खूप शोध घेतला. पुस्तक काही मिळेना. कुणा अभ्यासकाला ते तातडीनं हवं होतं. काय करावं? ग्रंथपालाला प्रश्न पडला. एकाएकी शास्त्रींची आठवण आली. या प्रचंड लायब्ररीतली बहुतांश पुस्तकं नियमितपणे वाचणारे फक्त पांडुरंग शास्त्रीच आहेत हे त्याला माहिती होतं आणि त्यांची फोटोग्राफिक मेमरीविषयीसुद्धा ग्रंथपालाला कल्पना आलेली होती. त्यानं तातडीनं शिपायाला चिठ्ठी देऊन शास्त्रींकडे पाठवलं. त्यानं आणलेली चिठ्ठी पांडुरंग शास्त्रींनी पाहिली. पुटपुटले, अ क्रिटिकल हिस्ट्री ऑफ ग्रीक फिलॉसॉफी, W.T. स्टेस. क्षणभर नेत्र मिटून घेतले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी शिपायाला पुस्तकाचा ठावठिकाणा सांगितला. त्या लायब्ररीतल्या कुठल्या बाजूला, कोणत्या कपाटात, कुठल्या फळीवर ते पुस्तक ठेवलंय बारकाईनं वर्णन केलं. शिपाई सुखावून गेला. बाकीची मंडळी आश्चर्यचकित झाली. शिपाई निघून गेल्यावर चिंतोपंतांनी विचारलं, तुला त्या रॉयल एशियाटिक लायब्ररीतलं कुठलं पुस्तक कुठे ठेवलं हे सुद्धा माहिती आहे? हो, मी वाचन करीत असतो ना तिथे, मग आपोआप माहिती होतं. अरे तू वाचन करतोस आणि ग्रंथपाल पुस्तक जागच्या जागी ठेवतो, तरी पुस्तकाची जागा त्याच्या लक्षात राहत नाही आणि तुझ्या राहते. अरे तो सवयीचा भाग आहे, जाऊ दे, पान टाकतो. विषय तिथेच थांबवला. स्वतःचं कौतुक करून घ्यायची त्यांना सवय नव्हती. स्वतःबद्दल कुणी गौरवानं चर्चा केलेली आवडायची नाही. खरं म्हणजे फोटोग्राफिक मेमरीसारखी स्मरणशक्ती त्यांच्याकडे लाभली असताना भारतीय तसंच पाश्चात्य तत्त्वज्ञानाचं एवढं ज्ञानभांडार डोक्यात जमा केलं असताना ही माणूस हुशारून गेला असता, स्वतःचं कौतुक करून घेतलं असतं. ज्ञानसागरातल्या प्रत्येक थेंब माहीत असणं हे खरं कौतुकास्पदच होतं. ते कौतुकही त्यांना नको असायचं. आपलं असामान्यत्व त्यांना सामान्यत्वातच दडवून ठेवायचं होतं. सामान्य माणसाबरोबर सामान्य बनवून राहायचं होतं. चिंतोपंतांनी वेळीच आवरलं. पुन्हा पत्त्याच्या डावात, सामान्य डावात ते रंगून गेले. तो विषय कुणीही लांबवला नाही. मनातून मात्र प्रत्येकजण चकित झाला होता. एव्हाना अर्धा तास निघून गेला. पत्त्यांचा डाव रंगात आला. निर्मलाताईंची आतून हाक आली. पाठोपट प्रभाकर ओरडला, दादा दादा, तात्यांना बरं वाटत नाही आहे. हातातले पत्ते भिरकावून शास्त्री त्वरेनं उठले. तीरासारखे आत गेले. तात्यांजवळ बसून विचारपूस केली. तात्यांना डोळ्यासमोर अंधारी येत होती. मधून दिसेनासं जातं. पायाच्या जखमांचं दुःख असह्य झालं होतं. मधुमेहामुळे हा त्रास होत होता. डॉक्टरांचं औषध चालू होतं, गुण येत नव्हता.
कारण विकारच तसा होता. त्या क्षणापर्यंत सोबती बनून राहणार. तात्यांच्या अवस्थेकडे पाहून शास्त्रींनी विचारलं, तात्या फार त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलावणं धाडतो. तात्यांनी संमती दिली. लगेच कोणीतरी डॉक्टर परचुरेंना निरोप दिला. डॉक्टर परचुरे नवलकर बिल्डिंगमध्ये येऊन पोचले. रीतसर तपासलं. पांडुरंग शास्त्रींना बाजूला घेत म्हणाले, आता हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे, दुसरा इलाज नाही. शास्त्रींच्या छातीत धस्स झालं क्षणभरच. जे नशिबात आलंय ते भोगायलाच हवं. भगवंताने जो डाव दिलाय तो खेळलाच पाहिजे, विचार करून मोठ्या धैर्यानं पुढच्या कार्याला लागले. वेळ प्रसंगी असं धैर्य परमेश्वरच माणसाला देत असतो. थोड्या अवधीतच तात्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पुढे काय होणार होतं हे परमेश्वरालाच ठाऊक होतं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शास्त्री येऊन पोचले. तिन्ही सांज टळून गेली. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच हुरहुर दाटून आली होती. संध्यासमयीच्या कातर वेळी मन अधिकच उदास बनलं होतं. त्यात हॉस्पिटलमधल्या गंभीर वातावरणाची भर पडली. वातावरणातून माग काढीत डॉक्टर बालिगा यांच्या खोलीकडे जायला निघाले. एवढ्यात डॉक्टर बालिगाच पुढे आले. त्यांच्या अंगावर पांढरा शुभ्र कमरेपर्यंतचा लांब ॲप्रन होता. ॲप्रनची बटणं लावलेली नव्हती. गळ्यात अडकवलेला स्टेथोस्कोप पोटावर रुळत होता. शास्त्रींना बघून जागच्या जागीच थबकले. बाजूला घेऊन डॉक्टरांनी विचारपूस केली. म्हणाले, ऑपरेशन करून 15 दिवस झाले. पेशंटला कल्पना दिलेली नाही. त्यांना कसं सांगायचं ते तुम्ही पहा. मी सांगतो त्यांना. बघा बरं, असं काहीतरी विपरीत ऐकलं की पेशंटच्या मनावर प्रचंड आघात होतो. प्रसंगी खिडकीतून उडी मारून जीव द्यायलाही कमी करत नाही. असे प्रकार घडले आहेत. रात्रभर जागे राहा. तुम्ही मुळीच काळजी करू नका डॉक्टर. कसं सांगायचं ते मी पाहतो. बाकी प्रकृती ठीक आहे ना? हो ठीक आहे. पण काय डॉक्टर? मगाशी पायाचा अंगठा आणि करंगळी यांच्यामधला भाग दुखतोय असं ते म्हणत होते. मला तर काही समजत नाही आहे. आम्हालाही ते तसंच सांगत असतात. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलतो. डॉक्टर बालिगा पुन्हा म्हणाले, त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्या बरं. डॉक्टर बालिगांचा निरोप घेतल्यावर शास्त्रींचे पाय तात्यांच्या खोलीकडे वळले. खोलीत प्रवेश केला. कुणीही दिसलं नाही. तात्या फक्त अर्धा पलंग व्यापून पहुडले होते. एका पायावर पांघरून ओढून घेतलं आणि दुसरा पाय. पांडुरंग शास्त्री हलकेच पुढे गेले. बाजूच्या खुर्चीत बसणार तेवढ्यात तात्यांना चाहूल लागली. वळवून शास्त्रींकडे पाहिलं. त्यांचे नेत्र शास्त्रींना काहीसे निस्तेज वाटले. मुद्रा पांढरी फटक पडलेली दिसली. दबक्या आवाजात शास्त्री पुटपुटले, तात्या मी आलोय. ये, आज तू आलास झोपायला? हो. शास्त्री आणि पार्वतीबाई आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये झोपायला जात. त्या दिवशी शास्त्री तात्यांच्या सोबतीला आले होते. पाय चेपू लागले. तात्या म्हणाले, अरे दमला असशील तू. मला दमायला काय झालं? तुमची प्रकृती ठीक आहे ना? तशी ठीक आहे रे, पण पाऊल अजून दुखतं. अंगठा आणि करंगळी यातला भाग तर फार ठणकतो. विषय बाजूला सारून तात्यांनी विचारलं, तुझं कसं चाललंय? वाचन वगैरे? हो तर भरपूर वाचन चालू आहे. पाठशाळाही नियमित चालू आहे. मला ऐकून समाधान वाटलं, तुझ्याकडे पाहून सुद्धा. क्षणभर थांबून पुढे म्हणाले, मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.